नमस्कार, एलिट किचन क्लबमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मँगो शिरा करणार आहोत आणि त्यासाठी काय काय सामग्री लागते ते पाहूया। मी इथं 2 वाटी रवा घेतलेला आहे, 2 वाटी साखर, 2 आंबे घेतलेले आहेत बारीक चिरून आणि इथं थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, काजू, बदाम आणि मनुका, थोडेसे केशरचे धागे घेतलेले आहेत आणि 1 वाटी तूप घेतलेले आहे। आता मी इथं एक मोठी कढई घेतलेली आहे, गरम करायला ठेवूया आपण। कढई गरम झालेली आहे, आता आपण ह्याच्यात तूप टाकून घेऊया। 2 वाटी रवाला तुम्ही 2 वाटी तूप घालू शकता, मी इथं 1च वाटी घेतलेले आहे। तूप आपलं मेल्ट झालेलं आहे, आता आपण ह्याच्यात रवा टाकून घेऊया। आता आपण रवा व्यवस्थित भाजून घेऊया। तसंच आपल्याला शिऱ्यासाठी दूध लागणार आहे। 2 वाटी रवा आहे तर 4 वाटी आपण दूध घेणार आहोत। मी इकडं तसंच गरम करायला ठेवलेलं गॅसवरती। गॅस मध्यम आचेवर ठेवून आपण व्यवस्थित भाजून घेऊया रवा, सोनेरी रंग येईपर्यंत। आपला रवा व्यवस्थित भाजलेला आहे। आता मी ह्याच्यात थोडेसे काजू, मनुका आणि बदाम टाकून भाजून घेते अजून। आणि आता आपण तसेच बारीक चॉप केलेले आंब्याचे तुकडे टाकून घेऊया आपण। आता आपण गॅस बारीक ठेवून एक 4 ते 5 मिनिट आपण परतून घेणार आहोत। तुम्ही इथं बारीक चिरलेला आंब्यापेक्षा त्याचा पल्पही टाकू शकता त्याच्यात। आता 3 ते 4 मिनिटं झालेले, आता आपण ह्याच्यात साखर टाकून घेऊया। साखर एकजीव झालेले, ह्याच्यात व्यवस्थित वितळलेले। आता आपण दूध घालून घेऊया 4 वाटी। तसंच मी इथं केशरचे धागे दुधामध्ये भिजवून ठेवलेले, आता हेही याच्यात टाकून घेते मी। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता दूध व्यवस्थित ह्याच्यात आटलं गेलेलं आहे। आता आपण झाकण लावून ठेवूया आणि एक 2 ते 3 मिनिटं वाफवून घेऊया। आता 2 ते 3 मिनिटं झालेले, आता आपण काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता मस्त झालेलं आहे आपलं मँगो शिरा। आता आपण प्लेटिंग करून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपलं प्लेटिंग झालेलं आहे, मस्त झालेलं आहे आपलं मँगो शिरा। तुम्ही नक्की ट्राय करा। आता सध्या मँगो सीझन चालू आहे, सीझन संपायच्या आधी नक्की ट्राय करून तसंच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगायलाही विसरू नका। पुन्हा भेटू आपण असंच एका नवीन रेसिपीसोबत। थँक्यू।